हा हा श्रेयस बोल रे. अहो बोल काय बोल, वहिनींनी विकेट घेतली माझी. काय 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 झालं? काय झालं, अजून काय व्हायचं बाकी आहे. वहिनींना माझ्या मते सगळ्या बाबतीत संशय आलेला आहे. कसं म्हणजे? त्यामुळे मला वहिनींना सगळं खरं सांगावं लागलं. काय म्हणजे तू काय काय सांगितलंस तिला? अहो खरं म्हणजे मला त्यांना हे सांगायला लागलं की शनायाला पैसे मी दिलेत आणि तुम्हाला यातलं काहीही माहिती नाहीये. पण हे ऐकून त्या काय म्हणाल्या माहितीये का, उरलेले 2.5 लाख रुपये मला त्यांच्या हातात द्यायचेत आता. अहो तुमच्यामुळे मला किती लेक्चर ऐकायला लागलं सर. अरे इथे माझी काय हालत झाली माहितीये का तुला? मला माहितीये तुमचं काय झालंय ते, पण तुमच्या एक लक्षात येतंय का, आता तुम्हाला शनायाचे 3 लाख आणि वहिनींना द्यायचे 2.5 लाख, असे टोटल 5.5 लाख रुपये द्यायचे. सर तुम्ही 5.5 लाखाला खड्ड्यात गेलायत, लक्षात येते का तुमच्या? सांगत होतो 2 दगडांवर पाय ठेवून उभे राहू नका, पण नाही ऐकलं नाही तुम्ही माझं. आता तुमच्या बरोबर माझी सुद्धा कन्फर्म टायटॅनिक होणार आहे. 5.5 लाख? अरे शनाया किती महागात पडणार आहे कुणाच ठाऊक. 5.5 लाख. अरे अथर्व काय जेवलास? भाजी. अरे वा, जा आता ब्रश कर बरं. हा आम्ही जेवून घेतो. ओके बाबा. बाय. राधिका चल आपण बसूया ना जेवायला. हा म्हणजे आई बाबाही येतीलच, मी गरम करून ठेवलंय आणि पानं सुद्धा घेतलीत. हा यार हे पासबुक राधिकाच्या ताब्यात कसं आलं? पासबुकनं मला तर नापासच केलं असतं. आता एखादं वेगळं अकाउंट उघडावं लागेल. या अकाउंटला इकडचं कळता कामा नये आणि त्या अकाउंटला तिकडचं कळता कामा नये. रात्रभर नीट झोपच नाही झाली. रात्रभर नीट झोपच नाही झाली. सतत राधिकाचाच विचार मनात येत होता. तिचा मूड तर गेला नसेल ना? जाऊ दे, काहीच कळत नाही. उठावच आता. यांना सुद्धा रात्रभर झोप नाही. हे माझा विचार करत होते, मग मी यांच्याबद्दल असा चुकीचा विचार काऊन केला? मी समजून राहिली का हे शन्याचा विचार करतात अजूनही. पण यांचं असं वागणं पाहिलं ना का माझं मलाच कळत नाही. माझं मन अजूनही का मानत नाही का हे खूप बदलले. माझ्या मनाला काही शांती नाही मिळाली. तुम्हाला झोप आली नाही, पण मला तरी कुठं झोप आली. मी तर तुमचाच विचार करून राहिले. अरे गुरु, तू का करून आला इथं? काय नाही, चहा बनवतोय. बाप्पा, तू चहा बनवते? खाऊन राधिका सोबत भांडण झालं का? अगं नाही, असं काही नाही झालं. मग राधिकाची तब्येत ठीक नाही का? राधिका, बरं आहे, तिला आवडतेच ते, येईल आता. मग तुझी तब्येत ठीक नाही का? आई, मग इतक्या लवकर काऊन बरं उठला तू? अगं काही नाही, सहज लवकर उठलो, म्हणलं चहा बनवावा. आज माझ्या हातचा आयता चहा प्या दोघी जणी, मी देतो आणून. हा आय बाई, इथे पाय बरं, इथे पाय बरं, पाय बरं. मालिक किती बदलत चाललाय. बाई माझा विश्वासच बदल नाही राहिला. का करावं, इतका बदलते मालिक. पण जो पण काही बदल झालाय तो बरा वाटतोय ना? खूप आवडला, खूप आवडला. मालिकाच्या आणि राधिकाच्या संसाराला कोणाची दृष्ट नको लागू दे. तू 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 नाहीच लागणार. तू असताना कोणाची दृष्ट लागणार आहे? हो का?
मग लटकू का दाराबाहेर काळ्या बावलीसाठी? आई काही बोलतेस का ग? ठीक आहे, चहा देतो. सांग कसा झालाय. बस 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 बस. बघा. आई. आहाहाहाहा. एकदम बढिया. लेकाच्या हातचा चहा पिणं याचा आनंद काही आगळाच असते पाय. एक गुरु मागे सांग. पहिले तर तुला काहीच येत नव्हतं, मग आता चहा बनवायला कसा बरं शिकलं? नाहीच जमायचं, सवय कुठे होती ना. पण मध्ये बरेच दिवस आता राधिका नव्हती, तेव्हा आपलं रोज चहा मीच बनवायचो. सुरुवातीला उतू जायचा, कधी फसायचा, पण मग आता मस्त बनवतो हा मी चहा. हा म्हणजे अगदी गवती चहा मसाला टाकून मसाला चाय बनवू शकतो. काय म्हणते? हाय बाई, चला एक एकदम बेस्ट झालं पाय. माझ्या लेकाला स्वतःचं काम स्वतः करता येऊ लागलं. चला, पळा पळा पळा, मी नाश्त्याचं बघ. हो. राम 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 राम. अरे झाला का चहा म्या? हाव मांडलाय, येते येते. हाडा. हे गुरु, एक आयडिया करू काय? चहा घेऊन तू ये बरं. आपण याई ना आणि राधिकाला मस्त पैकी ते देऊन टाकूया आपलं. सरप्राईज. हाव, देऊन हा, टाकूया. चालेल, good idea. एकदम खुश होती. चालेल चालेल. बाबा आज लवकर उठलात का? थांबा मी चहा मांडते. हा, चहा तयार आहे. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय गुरु, तू आणि चहा? हो म्हटलं फॉर अ चेंज चहा करून बघावा. मस्तपैकी आलं घालून छान तुम्हाला आवडतो तसा मसाला चाय केलाय. बघा बरं पिऊन. अरे बठ्ठे, आई ये गे लवकर. अरे बस ना. आज सूर्य कसा लवकर उगवला, शिवाय चाय बनवला. आवडलं ना लेकाचं सरप्राईज? बढिया. खरे बाबा मला दूध पाहिजे. हा देते. सर्वचं दूध सुद्धा गरम करून ठेवलेलं आहे. जर गार करायला ठेवलं तर आत्ता आणतो. तुम्ही हे चहा घ्या काऊन केलं तुम्ही? हातरबसं दूध पण. ये रे. आज स्वयंपाकघरात कसे गेलात? अरे कसा गेलो म्हणजे आता गेलो केलं. म्हटलं आज छानपैकी तुम्हाला सरप्राईज द्यावं. काय आई, तुम्ही चहा पिऊन बघा बरं कसा वाटतोय मला सांगा. अरे एक नंबर झाला. अरे गुरु, हा चहा करायला तू केव्हा शिकलास? अहो ती भ्याड तोंडी शना इथं होती ना, तेव्हाच गुरु शिकला बरं सगळं स्वतःच स्वतः करायला. तिला काय येत होते का? बस बसून राहायचं, माझ्याकडे पहा आणि फुलं वा. काय ते झालं असेल ना, नाही तर का? आता तो विषय उगाच. वाईटातून चांगलं होत आहे ना, हे महत्वाचं. काय झालं?